प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात बुधवारी महास्नानावेळी चेंगराचेंगरी झाली आणि यात काही भाविकांचा मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवरून भाजप आणि योगी सरकारवर तोफ डागली आहे। तसंच त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं, ज्यावेळी व्हीव्हीआयपी येतात तेव्हा संपूर्ण घाट बंद केला जातो। संरक्षण मंत्री, गृहमंत्री गेल्यावर संपूर्ण घाट बंद करण्यात आला होता। त्यामुळे यंत्रणेवर ताण वाढला आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीत 10हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून प्रशासनाने केलेली हत्या आहे, असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले। कुंभमेळ्यात आलेल्या करोडो लोकांची व्यवस्था कशी केली याचा प्रचार भाजप आणि उत्तर प्रदेश सरकार करत आहे। पण कुंभमेळा हा मार्केटिंगचा विषय नाही, यावर विश्वास ठेवणारे लोक वर्षानुवर्ष कुंभमेळ्याला जात आहेत। लाखोंच्या संख्येने लोक महाकुंभला गेल्याचे आकडे दिले जात आहेत, असाही आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला आहे।